हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. असं सकाळ-सकाळच आम्ही निघालो होतो मॉर्निंग वॉकला आणि मॉर्निंग वॉकमध्ये माझ्यासोबत होता राजा, म्हणजे आमचं जे काही आमचा कुत्रा. नंतर होतं काव्या आणि दिव्या. तर म्हटलं मॉर्निंग वॉक झाल्यानंतर आम्ही मस्त देवपूजा करायची ठरवली. कारण आज संडे होता आणि मुलांना पण सुट्टी होती. सो दिव्याला म्हटलं की जास्वंदीचं झाड आहे. म्हणजे रस्त्याच्या साईडला जास्वंदीचं झाड होतं. तर त्याला म्हटलं की जरा फुलं तोडूयात आपण देवपूजा घरी गेल्यानंतर करूया. सो घरी आल्यानंतर देवपूजा वगैरे मस्त देवपूजा वगैरे केली. नंतर रात्रीच ना पीठ भिजत घातलं होतं इडलीचं. कारण मुलींचा हट्ट होता की आज इडली किंवा डोसा बनवायचा. सो आम्ही इडली बनवली होती आणि त्यासोबत उत्तप्पा पण बनवला होता. सो सगळ्यांसाठी इडली वगैरे बनवली, नाश्ता केला आणि मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला. आजचा दिवस खास काय आहे का, तर आज होता नंदाचा बर्थडे. नंदा म्हणजे माझी छोटी आहे जावेची मुलगी. सो ही आहे नंदा. तर इथं चालू होता थोडाफार त्यांचा टाइमपास. आणि नंतर म्हटलं की आम्हाला आईंना म्हणजे आमच्या सासूबाईंना पाणी घेऊन जायचं होतं शेतामध्ये. सो इथं दिव्या पाणी भरत होती आणि आम्ही जाता जाता म्हटलं की तिथे जांभळाची झाड होती रानात. त्याचसाठी खास तरी आम्ही शेतामध्ये फेरफटका मारावा म्हटलं. तर जाता जाता तिथे जांभळाचं झाड होतं. सो म्हटलं जांभळं वगैरे बघूयात. पण मध्ये मध्ये गावामध्ये खूप पाऊस झाला होता. सो त्या पावसामुळे सगळी जांभळांना तुटून गेली होती आणि तिथे काहीच नव्हतं. पण म्हटलं पेरू तरी भेटतील ऍटलिस्ट. तिथं पेरूची 2-3 देशी झाडं होती. तसं तर पेरूची बाग आहे आमच्याकडे, पण जे गोड पेरू राहतात ना, देशी बोलतो आपण, ते पेरू ती 2-3 झाडं आहेत. सो त्या झाडांना खूप सारे पेरू लागले होते. पण पाऊस पडल्यामुळे ना ते पेरू खूप खराब झाले होते. पण जेवढे चांगले चांगले दिसतील तेवढे मी तोडले आणि तिथेच आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडाखाली मी, नंदा आणि दिव्या, सो आम्ही तिघींनी बसून मस्त एन्जॉय केला. नंतर आले घरी तर आमचे आहो चालले होते कुठेतरी बाहेर आणि हे तर आमचं बांधकाम चालू होतं. एक रूम आम्ही स्पेशली रूम ऑफिस टाईप करतोय आणि नंतर स्वयंपाक तर तिथं झाला होता. पण मुलींना व्हायचा होता मसाले भात. सो इथं मी मसाले भात वगैरे बनवून घेत होते आणि मसाले भात बनवताना तर याची रेसिपी वगैरे मी काही टाकली नाहीये. कारण नॉर्मली साधाच राईस बनवते मी. हा रेसिपी स्पेशल वगैरे काही नाहीये. आणि इथं मसाले भात बनवून झाल्यानंतर सगळेजण इथं मस्त बाजूवरती बसून एन्जॉय करत होते. एन्जॉय करता करताच एवढा मोठा पाऊस यायला लागला. आम्हाला काही सुचत नव्हतं, पाऊस यायला लागला आणि ट्रॅक्टरमध्ये ना आम्ही तर सिमेंटची पोती टाकली होती. तर सारी भिजायला लागली होती कारण पाऊस खूप जोराचा येत होता. तर तिथेच काम करणाऱ्या लोकांनी ना ती सगळी त्याच्यावरती झाकलं वगैरे. त्यावेळेस कुठं तर ती सिमेंटची पोती नीट राहिली. नंतर होतं आबा आले. आबांनी पण ते सगळं त्याच्यावर अजून एक झाकण टाकलं. त्याला तळवट बोलतात आपण आपल्या गावच्या भाषेमध्ये. तर ते आम्ही झाकून घेतलं सगळं काही आणि नंतर मग पोर्चमध्ये वगैरे घरामध्ये पाणी यायला लागलं. का तर पाऊस वेगळ्या साईडून होता. सो काव्या इथं ना ते वायपरने वाईप करत होते पाणी आणि असंच आमचं रुटीन चालू होतं दिवसाचं, सकाळ ते दुपारपर्यंत. आणि हा मस्त असा पाऊस पडतोय आणि इथं गावाला आलो. त्यामुळे ते रुटीन असं चालू आहे आमचं रुटीन. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.